तुम्हाला पण वजन कमी करायला सर्वच जण चहा बंद करा असं जर सांगत असतील तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे. चहा आपण सोडणं हे खरंच खूप अवघड असते. कारण की चहाची सवय जर तुम्हाला लहानपणापासून लागली आहे आणि तुम्ही जर तो बंद केला तर तुमचं डोकं दुखणं, तुम्हाला कंटिन्यू झोपावंसं वाटणं, चिडचिड वाढणं ह्या गोष्टी स्वाभाविक आणि साहजिक आहे. म्हणून नेमकं आपण काय करू शकतो ते अभ्यासूया. एका चहामध्ये किती कॅलरीज असतात? ठीक आहे, तर 1 कप चहामध्ये असतात जास्तीत जास्त 40 कॅलरीज असतात. तुम्हाला दिवसाच्या 350 कॅलरीज बर्न करायच्या आहे. म्हणजे 40 कॅलरीज तुम्हाला बर्न करायला किती वेळ लागतो? तर तुम्ही 15 मिनिटं पायी चालले तर तुमचा 1 कप चहा जो आहे तर तो बर्निंग होतो. म्हणजे याचाच अर्थ हा आहे की तुम्ही एक टाईम चहा पिऊ शकत आहात. फक्त एवढं लक्षात ठेवा की तो चहा पिल्यानंतर तुम्हाला पायी फिरायला जाणं खूप जास्त गरजेचं आहे. किंवा तुम्ही चहा अवेळी घेत असाल तर तुम्हाला घरातल्या घरात जिने चढ उतर करणं किंवा हाताने फरशी पुसणं हे खूप चांगली एक्सरसाइज आहे बरं. हाताने फरशी पुसल्यामुळे तुमच्या पूर्ण बॉडीची खूप चांगली एक्सरसाइज होते. किंवा जंपिंग जॅक काढून घेणं ह्या गोष्टी तुम्ही करा. चहा मी अक्षरशः काही काही महिला बघते की त्या महिला दवाखान्यामध्ये जात आहे, आमचं खूप डोकं दुखत आहे, आम्हाला खूप जास्त त्रास होत आहे आणि मग नंतरून त्यांची हिस्ट्री चेक करून कळते की अरे यांनी रिसेंटली चहा बंद केलेला आहे. काही काही लोकांना मायग्रेनसारखे त्रास व्हायला लागलेले आहेत चहा बंद केल्यामुळे. तर मी इथे सगळ्यांना सांगेल की हो, ही गोष्ट खरी आहे की जर तुम्ही चहा बंद केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे फॅट्स हे खूप लवकर कमी होतात. परंतु चहा बंद करण्याचा प्रवास जो आहे हा खूप जास्त त्रासदायक आहे. जर तुम्ही खूप स्ट्रॉंग असाल तरच तुम्ही ही रिस्क घेऊ शकतात. आणि जर तुम्ही चहा बंद नाही करू शकत आहात तर जसं मी तुम्हाला सांगितलं, फिरायला जाणं, दिवसभर मिठाई वगैरे पूर्णपणे स्किप करा. एक लक्षात ठेवा की जर तुम्ही चहा नित्यनियमाने घेत आहात तर तुम्हाला इतर गोड पदार्थांवर कंट्रोल ठेवायचं आहे. मैदा खाण्यावर कंट्रोल ठेवा. केक, बिस्किट, चॉकलेट्स, मिठाई यावर टोटली तुम्हाला कंट्रोल करावा लागणार आहे. कारण ऑलरेडी चहामध्ये शुगर तुम्हाला जातच आहे. तर तुम्ही इतर जे शुगरचे सोर्स आहे ते बंद करा. जेव्हा पण म्हणजे जर तुम्हाला चहाला अल्टरनेटिव्ह हवंच असेल तर म्हणजे जर तुम्ही चहा सोडायला रेडी असाल तर मी सांगत आहे, ज्या पण महिला चहा सोडायला रेडी असतील तर त्यांनी कोमट पाणी आणि लिंबू घेऊ शकतात. ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर घेऊ शकतात. ग्रीन टी ही नेहमी नेहमी जेवण झाल्यावरच प्यायची असते. उपाशी पोटी ग्रीन टी पिल्याने तुम्हाला ॲसिडिटी होत असते. म्हणून ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आहे ही संध्याकाळी 4 वाजता. तर तुम्ही जर सकाळी सकाळी चहा पित असाल तर तुम्ही संध्याकाळी 4 वाजता चहा न पिता तुम्ही ग्रीन टी प्या. ग्रीन टी पिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतात. तर एक टाईम तुम्ही चहा आणि दुसरं टाईम चहा पिण्याच्या ऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्या. खूप चांगला आणि एकदम मस्त रिझल्ट तुम्हाला याचा दिसणार आहे. मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स. आणि अशाही काही कॉलेजच्या मुलं-मुलींसाठी हे कोर्स आहे ज्यांना इंग्लिश वाचता तर येतं पण बोलता येत नाही. इंग्लिश समजतं आहे पण फ्लुएंटली बोलता येत नाही. असा जर प्रॉब्लेम तुमचा पण असेल तर समर स्पेशल मी यावेळेस घेऊन आलेली आहे. हा 30 दिवसांचा प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग सर्टिफाईड कोर्स असणार आहे. ज्यांना पण नोकरीसाठी प्रॉब्लेम्स येत आहे, ज्यांना इंग्लिश फ्लुएंटली बोलता येत नाही आहे, अशांसाठी हा कोर्स आहे. ॲडमिशनसाठी मला 7755925370 या नंबरला कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.